1972 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील संजीवनी समाधी उघडण्याचा प्रकार झालेला होता, घडलेला होता आणि हा अंनिसकडून घडून आणलेला होता. असे कितीतरी व्हिडिओज मला इंटरनेटवर दिसले. आता मी एका मित्राशी चर्चा करत असताना मला असं दिसलं की तो सांगत होता की तुला माहिती आहे का, हे अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना बाहेरून पैसा येतो, म्हणजे थेट अमेरिकेवरून वगैरे, आणि तिकडले पैसे हे घेऊन हिंदू धर्मात ढवळाढवळ करतात. आता अंनिसवाल्यांनी तर एकदा आळंदीत जाऊन ज्ञानेश्वर महाराजांची समाधी तोडण्याचा प्रयत्न केला होता. असे कितीतरी व्हिडिओज, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्या मित्राला विचारलं, हे तू कुठं वाचलंय आणि हे सगळं तू माहिती कुठून घेतली? तर तो म्हटला की मी वाचलंय. आता त्यानं वाचलेलं कुठं आहे, काय आहे, हे शोध घ्यायला आम्ही सुरुवात केली आणि 5 मित्र हाती घेऊन आम्ही ठरवलं की हे असं जर त्यांनी केलं असेल अंनिसवाल्यांनी तर ही गोष्ट खरी आहे का. मग आम्ही त्याची शोधाशोध सुरू केली आणि इंटरनेटवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, तर 0% माहिती आमच्या समोर आली आणि त्यातील अभ्यासकांना फोन करून विचारणा केली. आता 1972 साली आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी उघडण्याचा विषय समोर आला होता आणि ही गोष्ट खरी आहे, पण त्याच्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा काही संबंध नव्हता. कारण अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1989 साली झाली. त्यापूर्वी श्याम मानव यांच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये ते नरेंद्र दाभोळकर कार्यरत होते आणि या समितीची स्थापना झाली होती ती 1982 मध्ये आणि हा विषय समोर आला होता 1972 साली. 1972 साली नरेंद्र दाभोळकर नुकतेच मिरज येथील वैद्यकीय कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडले होते. त्या काळात ते म्हणावे तितके सक्रिय नव्हतेच आणि इतका जहाल विषय मांडावा इतके सक्रिय तर नव्हतेच. आता विषय आहे समाधीचा. तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका बद्दल मतभेद होते. काही जणांच्या मते त्यातील अनेक ओवी या नंतरहू घुसळण्यात आल्या. मात्र संत एकनाथांनी कित्येक वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांची शुद्ध प्रत तयार केली होती. त्यांनी असंही लिहिलं होतं, मात्र त्यातील ज्ञानेश्वरीमध्ये बाहेरून अनेकांनी ओव्या घुसळल्याचं सांगण्यात येत होतं. त्याप्रमाणे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत केली होती, त्याचप्रमाणे आपण ही शुद्ध प्रत तयार करावी असा विचार वारकऱ्यांच्याच एका चर्चेतून समोर आला होता. आता तो विषय समाधी उघडण्याचा. तर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली तेव्हा त्यांच्या समोर ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली होती. आपण समाधी उघडल्यास तिथे आपण ज्ञानेश्वरांची अस्सल प्रत मिळेल असा एक मतप्रवाह समोर आला. पाहता पाहता या मुद्द्यानं जोर पकडला, पण हा मुद्दा देखील वारकऱ्यांच्या एका गटाकडून आला होता, ना की कोणत्याही समाजसुधारक किंवा धर्मसुधारक व्यक्तींकडून. ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत मिळवण्याच्या हेतूनं समाधी उघडण्याची गोष्ट पुढे आली आणि तिला तितकाच प्रखर विरोध झाला. हा विरोध वारकरी संप्रदाय केला आणि विरोध मान्य करत समाधी उघडण्याची गोष्ट मागे पडली. त्यानंतर आज गायत या विषय कधीच चर्चेत आला नाही, समाधी उघडण्यात आली. चर्चेतला विषय संपून गेला अशी ती ही गोष्ट. मात्र चर्चेतली गोष्ट काहीतरी गुळ म्हणून आजही व्हॉट्सअप विद्यापीठातून तोंडावर मारली जाते. या प्रकरणात काळीचाही संबंध नसणाऱ्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आणि डॉक्टर दाभोळकरांना नाहक बदनाम केलं जातं. समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या प्रेमापोटी डॉक्टर दाभोळकरांनी आपल्या मुलाचं नाव हमीद ठेवलं, मात्र अफवा पसरवणारे त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचं सांगून मुलाच्या हमीद नावाकडे बोट दाखवतात. असाच काहीसा हा प्रकार. तर या व्हिडिओमधून तुम्हाला जर योग्य, सखोल आणि ओरिजिनल माहिती मिळाली असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढे मी या विषयाबद्दल असेच पोलखोल व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येणार आहे. कारण आपल्याला कुठंतरी गंडवलं जातंय हे तुम्हाला ऐकून बरोबर वाटणार नाही, कारण ते पण माहितीच्या बाबतीमध्ये तर अजिबातच खपवून घेतल्यासारखं नाहीये. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त या व्हिडिओला तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत किंवा त्या व्हॉट्सअपवरती शेअर करा ज्यांनी तुम्हाला अशा प्रकारची चुकीची माहिती कधी काळी दिली असेल, आणि त्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांनी या गोष्टीबद्दल तुम्हाला नाहक आणि चुकीची अशी माहिती दिली असेल. सो थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. जय ज्ञानेश्वर माऊली. संत ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार असो.